सुस्वागतम. नमस्कार मंडळी, मी चिन्मयी आणि मी मृदुला. तुम्हा सर्वांचं मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाच्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण पावसाळी कवितांचा कार्यक्रम करणार आहोत. अगं मृदुला, तुला पावसाळा आवडतो का ग? पावसाळा तर माझा फेवरेट ऋतू आहे. खरंच का ग? पावसाळ्यात ना एक वेगळीच मजा आहे. म्हणजे बघ ना, शरद ऋतूमध्ये पानगळ होते, जमीन कोरडी पडते, नुसता तो उकाडा. मग येतो पावसाळा, सगळीकडे हिरवी झाडे, गार वारा, त्या वाऱ्यासोबत येणारी शांतता आणि भजी, घरच्या खिडकीतून बरसणारा पाऊस, हातात गरमागरम कॉफीचा मग आणि भजी. तर आहा, पावसाळ्यात एक वेगळीच नशा आहे. खरंच ग, पावसाळ्यात एक वेगळीच नशा आहे. पावसाळी गाणी, कविता तर मला ऐकायला फार आवडतात. इनफॅक्ट ना, मला आता एक पावसाळी गाणं ऐकायची खूप इच्छा होत आहे. अगं एवढंच ना, मग तुझी ही इच्छा मी पूर्ण करते. मी माझ्या 2 मैत्रिणी अवनी आणि जिया यांना मन उधाण वाऱ्याचे हे गाणं सादर करण्यास आमंत्रित करते. अरे वा, मस्तच. कार्यक्रमाची सुरुवात तर अगदी दणक्यातच झाली आहे. मंडळी, आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी डिग्री कॉलेजच्या मराठीच्या विद्यार्थिनी ऋत्वी आणि जित्वरी इथे आलेल्या आहेत. तर आता मी ऋत्वी ताईला तिची कविता सादर करण्यास आमंत्रित करते. नमस्कार.
नमस्कार, मी ऋत्वी चौधरी SYBA मधून. मला हे आता अगदी थोड्या वेळात कळलं म्हणून अगदी इम्प्रॉम्प्टूची कविता लिहिलेली आहे तीच सादर करते. तर प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाशी संबंधित अशा खूप आठवणी असतात आणि खास करून पहिला पाऊस. तर ही कविता एखाद्याच्या आयुष्यातल्या पहिल्या पावसाचा अनुभव त्याच्या वयाबरोबर कसा बदलत जातो ह्यावर लिहिलेली ही कविता आहे. तर पहिला पाऊस. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. कागदाची होडी, नवी नवी छत्री आणि अंगणात साचलेलं ते पाणी. पत्र्यावर थेंबांचा आवाज ऐकताच चेहऱ्यावर हसू खुललं. पळत जाऊन वहीच्या शेवटचं पान काढलं. ते पान घेऊन आजीकडे जाऊन विचारलं, आजी, कागदाची होडी बनवतात कशी? मग काय, आजी होडी कशी बनवतात ते दाखवत होती आणि मी मात्र खिडकीबाहेर येरे येरे पावसा बोलत बसले तिच्या पाशी. साचलेल्या पाण्याची आता वाहू लागलेली नदी पाहिली. बघू आता किती लांब जाते म्हणत निरागसपणे त्या पाण्यात कागदाची होडी सोडली. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. बाल्कनीतला पाऊस, चहा आणि पावसाची गाणी. आता मला पाऊस फक्त घरातूनच छान वाटतो. पावसाचा आवाज आला की बाल्कनीत पुस्तक घेऊन बसतो. कागदाची होडी आता बनवता येते, पण अंगणात कुठे उतरतो? होडी बनवायचं हे काय वय आहे का? पण कधीतरी वाटतं हे सगळं सोडून त्या होडीत बसून आजीच्या घरी निघून जायचं. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. पहिल्या पावसाची सांगते तुम्हाला कहाणी. मातीचा वास, शिवलेली छत्री आणि अंगणात साचलेलं तेच पाणी. कदाचित हा शेवटचा पहिला पाऊस म्हणून थोडं भिजून घेते. येरे पावसाच्या तालावर छकुलीला कागदाची होडी कशी बनवायची ते दाखवते. केस तर पिकले बाबा, पण पहिला पाऊस बघून लहानपणीचा निरागसपणा कसा सोडून जाईल म्हणा. वाट बघते लहानपणी ती सोडलेली होडी त्याच आठवणी घेऊन आपल्या आयुष्याच्या किनारी लागते. धन्यवाद. वा, मस्तच ऋत्वीताई. तुझी कविता आमच्या सगळ्यांच्याच मनाला खूप भेटली. खरंच. आजकाल ना कधी कधी पावसाची चीड येते. कॉलेजला जातानाच येतो तो नेमका. पण शाळेत असताना वाटायचं की आत्ताच का नाही पडत. मला तर मस्त पावसात भिजावं असं वाटायचं. अगं, शाळेवरून मला ना आपल्या भूगोलाच्या तासाची आठवण झाली. तिकडे कसं वॉटरसायकल म्हणजेच जलचक्र घोकून पाठ केलं जायचं. खरंय, पण मी आता तुला याच अर्थाची एक कविता ऐकवली तर. म्हणजे अशा अर्थाची एखादी कविता आहे का? अर्थात सुप्रसिद्ध कवी ग. दी. माडगूळकर यांनी माहेर नावाची कविता आहे जी आपल्यासमोर प्रस्तुत करायला येत आहे. लिहा. माहेर, ग. दी. माडगूळकर. नदी सागरा मिळते, पुन्हा येईन बाहेर. अशी शाणाची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्यानो, तुम्ही आंधळाचे चेले. नाही माहेराला जाते, म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेते, पोटात सागर. तरी तिला आठवते जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रुफे वाफाचे घेऊन नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा घेऊन लेकरे नदी वाजवीत वारा. पान फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. धन्यवाद. खूप छान लिहा. मंडळी, ही तर फक्त सुरुवात आहे. आज तर आम्ही ठरवलंय तुम्हाला एका पावसाळी सहलीला न्यायचं. सहल? अगं, पण त्यांना वेळ मिळेल का? आणि मुळात म्हणजे त्यांना ती आवडेल का? मुद्दा तर तुझा बरोबर आहे. आपण शहरातील लोक पावसाबद्दल खूप नकारात्मक विचार करतो. नको तो चिखल, नको ती किचकिच. पण कधी विचार केला, मराठवाडा, खानदेश या भागात पाऊस फारच कमी पडतो.
खरं आहे ग, तिथली लोक तर जणू चातकरूपी पावसाची वाट बघत असतील. देवा, याही देशात पाऊस पाड. ऐकूयात मग दीपू म्हात्रे यांनी लिहिलेली कविता देवा याही देशात पाऊस पाड. तर आता आपल्यासमोर कविता सादर करायला येत आहे श्रेया. देवा याही देशात पाऊस पाड. देवा याही देशात पाऊस पाड, जिथे पाण्याला येतो पुन्हाचा वास. जिथे पाण्याला येतो पुन्हाचा वास, जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊन आणता. देवा जिथे तू आहेस तोवर निषेध आहे वरता. देवा याही देशात पाऊस पाड. देवा याही देशात पाऊस पाड, जिथे माणसांचा खत घालून समाज उगवतात. जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात आणि बळी घेणारे तुझ्यावर तुझेच अवतार असतात. देवा याही देशात पाऊस पाड. जिथे दुष्काळी नशीब फळून जातात, जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात, जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो. देवा याही देशात पाऊस पाड. देवा याही देशात पाऊस पाड, कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात आणि उपाशी मरणारे त्यांना साथ देतात. जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात. देवा याही देशात पाऊस पाड. देवा याही देशात पाऊस पाड. वा श्रेया, तुझी कविता खूपच हृदयस्पर्शी होती. पाऊस आणि आठवणी यांचं ना एक घट्ट नातं आहे. फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या कायम आपल्या मनाला. हो ग. तर मंडळी, आपल्यासमोर 2 भावकविता सादर करायला येत आहेत दीपिका आणि क्षितिजा. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे मनीचा पाऊस. पाऊस मनीचा कधी सरणार आहे, काठोकाठ प्यायला आता भरणार आहे. बंद मनाचे सारे तुटले आता आहे, दुःख आस्वांत सजणार आहे. अडखळण्याचे गीत निशब्द भावनांचे, शब्दातून ओठावर ते फुलणार आहे. यातना हृदयातल्या डोळ्यात साचलेल्या, सांग कधी दुःखात भिजणार आहे. सावली आता मज सोडून जाणार, अंधारच तिचे अस्तित्व पुसणार आहे. धन्यवाद. तर पाऊस हा प्रेमाचा ऋतू असून या कवितेत पावसाच्या थेंबाला कवीने प्रेमाशी तुलना केली आहे. आणि तो म्हणतात की निळ्याभोर आभाळात ढगांची गर्दी येते, मंद वारा सुटतो आणि पावसाची वर्दी येते. थेंब थेंब पाऊस गातो, चिंब चिंब पाणी, मनातही डोकावून पाहू पावसाच्या पाणी. मातीला गंध देऊन पाऊस आपले पंख खोलू लागते, उन्हाळ वाड्याबरोबर ते आक्रमकतेने बोलू लागते. आठवणींच्या गर्दी होते, मग मनाच्या नभात सारेच क्षण ओले होतात पावसाच्या पाण्यात. अशा या पावसातच मी प्रेमाचे ते गीत लिहिले होते. शब्द शब्द तेव्हा सारे पाण्यात भिजले होते. ठेस लागली कित्येकदा तरी पावसात भिजले तडक नाही, कडून चुकलं सारं तरी काहीच कसे वळत नाही. धन्यवाद. खूप छान, दोघींनी उत्तम सादरीकरण केलं. आता आपल्या कॉलेजमधले कर्मचारी महादेव सर यांना मी त्यांची कविता सादर करण्यास विनंती करते. नमस्कार सर्वांना. पावसाळ्यातील सर्वात मोठा सण ज्याची सर्वांना आता चावल लागलेली आहे, गणपती बाप्पा मोरया. तर गणपतीच्या आगमनाची चावल सर्वांना, त्याच्यावरती मी छोटीशी कविता लिहिलेली आहे. हे गौरीच्या नंदना तू भक्तांचा रे गणा, हे गौरीच्या नंदना तू भक्तांचा रे गणा, मी करीतो तुझं वंदना, भयमुक्ती देतो मना. गजानना गजानना मोरया श्री गजानना, पुत्र शोभे कैलासपती लंबोदर तू अविघ्ना, पुत्र शोभे कैलासपती लंबोदर तू अविघ्ना, चरणी तुझी रे पार्वती भूपती मूषक वाहना. गजानना गजानना मोरया श्री गजानना, गजानना गजानना मोरया श्री गजानना. गणांचा महागणपती बालचंद्र तू धूम्रवर्णा, गणांचा महागणपती बालचंद्र तू धूम्रवर्णा, प्रथमेश्वर मंगलमूर्ती एकदंत तू गजकर्णा.
गजानना गजानना मोरया श्री गजानना. बंधुमृगण सेनापती नंदीगण सोबती. बंधुमृगण सेनापती नंदीगण सोबती. प्रथम पूज्य तुझ आरती रिद्धी सिद्धी नाचती. गजानना गजानना मोरया श्री गजानना. थँक्यू. खूप छान सर. आता मी आपल्या कॉलेजमधले अजून एक कर्मचारी दिनेश सर यांना पण त्यांची कविता सादर करण्यास विनंती करते. नमस्कार सर्वांना. कवी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता मी आपल्यासमोर सादर करतो. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाही पाहुणे आली गेली गाड्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडके भिंत बांधतो आहे, चिकळगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून थोडे लाड म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लाड म्हणा. मित्रांनो, ही कवी कुसुमाग्रज यांची कविता. सह्याद्रीमध्ये फिरताना आपल्याला खूप अशी म्हणजे कवितेच्या रिलेटेड अशी माणसं दिसतात की ज्यांची घरं वाहून गेली किंवा लँडस्लाईड होताना त्यांची घरं गेली. म्हणजे सह्याद्रीमध्ये कधी तुम्हाला फिरायला जर कधी चान्स मिळाला तर नक्कीच अशा लोकांना भेट द्या. म्हणजे आपल्याला पावलं पावले अशी माणसं मिळतात, आपल्याला भेटतात, दिसतात आणि त्यांचे अनुभव खूप छान असतात. धन्यवाद. खूप छान सर. तुमच्या कवितेमुळे आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम्सवरती पॉझिटिव्हली बघण्याची उमेद आम्हाला मिळाली. चिन्मय, तुला पाऊस येण्यापूर्वीचे संकेत माहीत आहेत का? नाही ग, तू सांग ना. सांगते. घरात पाखरं येतात, टिटवी ओरडते, मोराचाही आवाज येतो. यावरून समजायचं की पावसाळ्याची घटिका आता समीप आली आहे. मग आपल्याकडे अशा पावसाच्या आगमनाच्या कविता असतीलच ना? अर्थात. आपण रिसा आणि मग शांतनू यांना कविता सादर करण्यासाठी बोलवूया. साध पावसाची आली शांता शेळके. साध पावसाची आली शहर आली माती. भुई सवे आभाळाची जुळे आज प्रीती. उठावले घन घन घोर नीलकंठ झाले मोर. पिसाऱ्यात लाखो डोळे गगन न्याहाळिती. नीळामध्ये हिरक चढती तसे शुभ्र बगली उडती. कोसळती धारा धारा दिशा धुंद होती. चिंब चिंब जांभूळ राणी मेघमंद घुमती गाणी. मोके भाव हृदयामधले शब्द रूप होती. तृप्त शांती झाले धरणी मधुस्मृते हिरव्या कुरणी. पुसट चुंबना समेत ओल्या सरी येते जाती. गगनतरात झाली एक मुक्त प्रीतीचा अभिषेक. एक निळ्या आनंदाची धुंद ये प्रतीती. धन्यवाद. नमस्कार. मी आज आपल्यासमोर शांता शेळके यांची पाऊस आला ही कविता सादर करीत आहे. पाऊस आला, वारा आला, पाने लागली नाचू. थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू. गरगर गिरकी घेते झाडं,
धडधड वाजे दार कवाड, अंगणातही बघता बघता पाणी लागले साच. अंगे झाली ओली चिंब, झुलू लागला दारी लिंब. ओली नक्षी पाऊस बक्षी, कुणी पाहतो वाचू. ओसरवली सरगेली रे, उन्हे ढगातून आली रे. इंद्रधनुष्यामध्ये जळती, हिरे मानके पाचू. धन्यवाद. रीमा आणि शांतनू, खूप छान सादरीकरण केलं तुम्ही. मित्रांनो, शाळा कॉलेजचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस हा सगळ्यांचाच लक्षात राहतो. कारण पहिलं हे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. तसंच पहिला पाऊसही खास असतो. काहींसाठी निसर्गाच्या सौंदर्यामुळे तर काहींसाठी प्रेमामुळे. अशीच एक पहिल्या पावसाची स्पृहा जोशी यांची कविता सादर करायला येत आहे अँड्रिया. पहिला पाऊस स्पृहा जोशी. निसर्गाचेही मूड्स असतात, निसर्गाचेही मूड्स असतात. दुपारपर्यंत सारखा मळब येत होता जात होता, त्याचा घसा दाटून येत होता. वाटायचं आता कोणत्याही क्षणी रडूच फुटेल त्याला. आता मात्र लहान बाळासारखा हसतो नाटकी, आता मात्र लहान बाळासारखा हसतोय नाटकी. मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता आज पहिला पाऊस येणार आहे म्हणून. माझ्या अंगणात आज पहिला पाऊस आला. मोगरा कोमसलेला होता इतके दिवस, आज खुदखुदून हसला. कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती, कित्येक दिवसांनी ही संध्याकाळ वेगळी होती. सोनेरी संधी प्रकाशात भिजलेली वाटत होती. वळणीची पांढरी कबुतरं एरवी नको करतात अगदी, आज त्यांच्या भिजलेल्या पंखांची थरथर पाहतच बसले मी. झाडे मोहरली, वेली बावरल्या. थंड हवेची झुळूक मातीचे महागडे अत्तर उधळून गेली जगभर. थोडासा गारवा, हलकी शिरशिरी कात टाकली आसमंताने अलगद. पाण्याला रंग नसतो खरं तर, पण पावसाला मात्र असतो. काय गंमत नाही का? हसरा रंग, नाचरा रंग, लाजरा रंग. तो वेड लावतो आणि आपणही वेडे होतो. रिमझिमत्या झरी आठवणी होऊन व्हायला लागतात. जरा कुठेतरी त्याची चाहूल काय लागते, लगेच कविता सुचायला लागतात. धन्यवाद. खूप छान अँड्रिया. स्पृहा जोशी माझी अत्यंत आवडती कवयित्री आहे आणि तुझ्या सादरीकरणानंतर मला तिच्या सगळ्या काव्यांची आठवण झाली. मंडळी, आपण आताच पहिल्या प्रेमाबद्दल बोललो, त्यामुळे आपल्यासमोर संदीप खरे यांची एक प्रेम कविता सादर करीत आहेत अर्मिना. पाऊस आला रुंझुनता. कवी संदीप खरे. पाऊस असा रुंझुनता, पैजणे सखीची स्मरली. पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेली. पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणीचा. कधी उधाणात अन किंवा थेंबाच्या संत लईचा. नको नको म्हणताना पाऊस कशाने आला. गात्रातून स्वच्छंदी अन अंतरात घुसमटलेला पाऊस आला रुंझुनता. धन्यवाद. वा, मस्तच. मंडळी, आपल्या या प्रेक्षकांमध्ये 11वीतली मुलंसुद्धा बसलेली आहेत, तर मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुमच्यातल्याच एका तुमच्या मैत्रिणीला तिची कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करते. माझं नाव ऋषिका आहे आणि मी माणिक गोडघाटे यांची कविता प्रस्तुत करणार आहे. पाऊस ऐकल्यावर आपल्याला आनंद तर होतोच, पण कधी कोणाला दुःखात सुद्धा वाटतं. तर ही कविता दुःखाची आठवण देणारी आहे. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाणी, हलकेच जागमज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहारापाशी पाऊस असा कोसळला.
संदिग्ध ढगांच्या ओळी, आकाश ढवळतं वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. धन्यवाद. वा, सुंदर सादरीकरण केलंस. चिन्मयी, तुला पावसाळ्यात भिजायला आवडतं का? म्हणजे काय, खूपच आवडतं. चला मग पावसाच्या धारा अनुभवूयात समायराच्या कवितेतून. नमस्कार मंडळी, मी पावसाचे मधुर गीत हे सादर करीत आहे. पावसाच्या या धारा घेऊन सोबत थंडगार वारा, आला अंगाला शहारा, परी हवा वाटणारा. बघे वर्षभर वाट, मनी भावना हे दाट, येता निसर्गाचा थाट, पसरे हिरवळ अफाट. येता चिंब भिजवितो, वैर भांडण निजवितो, डोक्या अंधाराला उजवितो, दुखी मनालाही फुलवितो. कधी शांत तर कधी क्रूर, कधी दुष्काळ तर कधी पूर, पण कधी रुसून गेला तर वाटतं आयुष्यच अधूर. धन्यवाद. खूप सुंदर समायरा. ही कविता तर अप्रतिमच होती आणि कवितेच्या शेवटच्या ओळी तर मनाला अगदी भिडल्या. मित्रांनो, आपण सतत लोकल ट्रेनच्या मागे पडत असतो. 9 to 5 जॉब आणि त्यानंतर इतर लाईफ प्रॉब्लेम्स, या सर्वांमुळे आपल्याला फार थकून जातो. खरं आहे ग, आणि यामुळेच आपण निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं विसरून जातो. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्याची आवाहन करणारी कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे नियोमी. पाऊस आलाय भिजून या, थोडा मातीचा गंध घ्या, थोडा मोराचा छंद घ्या. आलाय पाऊस भिजून या. बघा समुद्र उसळतो, वारा ढगांना घुसळतो, तुम्ही त्यांच्यात मिसळून. आलाय पाऊस भिजून या. ऑफिस रोजच घाटत असतं, काम नेहमीच साठत असतं, मनातून भिजावंसं वाटत असतं, मनाची हौस पुरवून घ्या. आलाय पाऊस भिजून या. सर्दी पडसे रोजचीच, त्याला औषधं तेच, प्यायचेच आहे नंतर काढे, आधी अमृत पिऊन घ्या. आलाय पाऊस भिजून घ्या. बघा निसर्ग भरलाय गाजराने, देहही शारलाय, मनही थोडं मोरून घ्या. आलाय पाऊस भिजून घ्या. धन्यवाद. अप्रतिम सादरीकरण मिळून आपणही आपल्या या दगदगीच्या आयुष्यातनं थोडासा वेळ काढून निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे. मृदुला, आषाढ मास संपला की कुठचा महिना येतो ग? श्रावण. हो, अगदी बरोबर. पण हे असं तोंड पाडून का बोलतेस? अगं, श्रावणात नॉनव्हेज खायला मिळत नाही ना. खरं आहे, पण नॉनव्हेज न खाण्याचा आणि पावसाचा काहीही संबंध नाही. उलट श्रावण तर सणांचा महिना असतो. खरं आहे. राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि एवढंच काय, तर अगदी बायकांची मंगळागौर सुद्धा असते. हो ना. या महिन्यात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो आणि त्यामुळेच निसर्गावर एक साज चढलेला असतो. हो, हे खरं आहे. आता आपण श्रावणातील 2 कविता ऐकणार आहोत, व्हॅलेंटिना आणि इशिका यांच्याकडून. मी व्हॅलेंटिना. मी आज श्रावण आला ही कविता सादर करणार आहे. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेने श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. लपे ढगामागे धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला. सृष्टी सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धणी श्रावण आला.
नमस्कार. आज मी तुमच्या समोर लोकप्रिय कविता श्रावणमासी अश्विनी परांजपे यांची सादर करीत आहे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती फगता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विरलासे, मंगल तोरण काय भांगते नभो मंडपी कुणी भासे. झालास्त सूर्यास्त वाटतो सांज, आहा हा हा तो उघडे. तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती चंद्रांवरती अनंत संध्या वास पहा. सर्वन भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप पहा. फडफड करुणी भिजले आपुले पंख पाकरे सावरती. सुंदर हरणी दुर्या कुरणी निज बाळा सहभागती. देवदर्शना निघती लंदना हर्ष माईना हृदयात. वंदनी त्याच्या वाचून घ्यावा श्रावण महिन्याच्या गीत. धन्यवाद. मस्त. दोघींनीही फार छान सादरीकरण केलं. इशिकाने तर गाण्याला चाल लावून रंगत वाढवले. मंडळी, काही वेळेला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असतो. जेव्हा आपण घराच्या बाहेर असतो तेव्हा आपलं मन कातर होतं. मी हे एक्सपिरियन्स केलं आहे. हो का? कसं वाटतं ग? हे मी सांगण्यापेक्षा पूर्वाच्या कवितेतून तुला मी सांगेन. नमस्कार. मी पूर्वा प्रमोद प्रणया रामजोशी आणि मी मंगेश पाडगावकरांची मधुनीचं वीज थरथरते किंवा बाहेर बरसती धारा रे ही कविता सादर करणार आहे. मधुनीचं वीज थरथरते, क्षण प्राण उजळून विरते. करी अधिक गहन अंधारा रे, बाहेर बरसती धारा रे. स्थिर उचल दिशातून दाही, निशब्द वेदना काही. का व्याकुळ आज किनारा रे, बाहेर बरसती धारा रे. मी उन्मन काही सुचेना, लाटात निमंत्रण प्राणा. भरतीत मालाचा इशारा रे, बाहेर बरसती धारा रे. हे मुक्त अनावर सगळे, आकाश इथून मज दिसले. घर गमे आज मज कारा रे, बाहेर बरसती धारा रे. मी उन्मन काही सुचेना, लाटात निमंत्रण प्राणा. भरतीत मलाच हा इशारा रे, बाहेर बरसती धारा रे. थँक्यू. सुंदर सादरीकरण पूर्वा. ही कविता आमच्या मनाला खूप भेटली. आपल्या पुढील कवितेत पावसाच्या निस्वार्थी दातृत्वाचे वर्णन केले आहे. धरणीला मिळालेला प्रत्येक थेंब एक नवीन जीवन देतो. ओलावा घेऊन येणाऱ्या पावसाच्या थेंबांमध्ये आशा, प्रेम आणि स्नेह दडलेले असते. तर अशीच प्रेम, आशा आणि बरेच काही असलेली कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे कॅरल. नमस्कार मंडळी. मी आज तुमच्या समोर स्पृहा जोशी यांची एक सुंदर कविता सादर करते. बरंच काही आपण मागण्याच्याही आधी पाऊस देऊन जातो. सांडून जातो धुवाधार, आसुसलेले, थबकलेले. बरंच काही मोकळं करून जातो. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी, पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेतं. हवं तेव्हा, हवा तसा आपल्यासाठीच भरून येतो. निवळ शंख पाणी, एक थेंब, दोन थेंब, आभाळभर रांगच रांग. पुन्हा थेंब, त्यात पाऊस, नितळ करत जातो. बरंच काही आपण मागण्याच्याही आधी पाऊस देऊन जातो. मस्तच कॅरल. तुझ्या या बरंच काही कवितेत बरंच काही दडलं होतं. आता आपल्या समोर अजून एक प्रेम कविता घेऊन येत आहे सात्विक. नमस्कार. तुम्हा सर्वांसमोर दूर नभाच्या ही कविता मी सादर करत आहे. गायक आहेत संदीप खरे. दूर नभाच्या पल्याड कोणी
दूर नभाच्या पल्याड कोणी दाटून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते दूर नभाच्या पल्याड कोणी दाटून येता अवेळ पाणी केवळ माझ्यासाठी रिमझिमते केव्हा केवळ भणाणणारा पिसाटलेला पिऊन वारा अनवाणी पायाने वणवणते कोणी माझे मजसाठी माझ्याशी वणवणते सारे गम प पध प ग म प म ग रे ग रे सा सारे गम प पध प ग म प म ग रे ग रे सा कधी ऊन लागता माध्यानीचे मनात मी डळमळतो अन थकलेल्या पायासह माझ्या सावलीत घुटमळतो तो येतो जेव्हा मेघ जसा अन वदतो जर दमलास असा तर माझ्याशी येशील कसा अन केव्हा हिरमुसल्या वाटांना मग अवचित लय मिळते सारे गम प पध प ग म प म ग रे ग रे सा मी रंगीबिरंगी फुले कागदी पाहून केव्हा झुरतो तो हसतो केवळ हसता हसता मला ओढूनी म्हणतो हे आत पसरले तुझ्या सडे पाहसी कशाला जगाकडे त्या वाचून केव्हा कायकडे आपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून जगमगते सारे गम प पध प ग म प म ग रे ग रे निसा. धन्यवाद. अगं मला ना आता कार्यक्रमात मुंबई पुण्याच्या प्रवासाची आणि चित्रपटाची आठवण झाली आहे. हो का? अगं पण मी चित्रपटही पाहिला नाही आणि प्रवासही केला नाही. ठीक आहे अगं, काळजी नको करू. पुढील गीतातून तुला तो प्रवास अनुभवता येईल. बरं, पण असलं कुठचं गीत आहे? अगं या गीतात प्रियकराने पावसाच्या वेगवेगळ्या रूपांना प्रेयसीची उपमा दिली आहे. हे श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेलं, अविनाश विश्वजित यांनी स्वरबद्ध केलेलं आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गाणं आहे. ओळखलंच असशील ना तू? अर्थातच. आपल्यासमोर कधी तू हे गाणं घेऊन येत आहे श्रुती. हॅलो, नमस्कार. मी श्रुती मुरगुडे. खरं तर सराव तेवढा झाला नाही आहे, म्हणून जर सूर चुकले तर कृपया माफ करा. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलीरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दळवणारी, रातराणी वेड्या जंगला, कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्या, कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओलीरा, कधी तू रिमझिम
झालेत याची मला खात्री आहे. मित्रांनो, पावसाची जेव्हा निरोप घेण्याची वेळ येते तेव्हा तो एका विशिष्ट पद्धतीने वातावरण निर्माण करून येतो. असा परतीचा पाऊस आपल्यासमोर घेऊन येत आहे कैवल्य. नमस्कार मंडळी, मी कैवल्य. वर्षा ऋतू आता संपायला आली आहे आणि आपल्या सर्वांना गरमी उष्णता दिसतेच आहे. तर तुमच्यासमोर सादर करतो परतीचा पाऊस शिवाजी सांगळे. खरा तर मी भाद्रपदातला, कुणी म्हणे मला परतीचा, गडगडाटाने मुद्दाम आलो, ठेवून मान तुमच्या प्रेमाचा. मधल्या काळात रुसलो, आभाळातच लपून बसलो, चिडले सगळेच माझ्यावर, म्हणून जाता जाता बरसलो. पाहून हिरवी चादर भुईवर, मन कसं मग भरून येतं. तोडू नका हो झाडं तुम्ही, मग मलाही बरसावं वाटतं. दयाल वचन मला तुम्ही, वसुंधरात ठेवणार हिरवीगार. ठेवून लोक तुम्हावर असाच पुढल्या वर्षी परत येणार. 4 महिने पुरे झालेत तुमच्याकडे गावी येऊन. राम राम स्वीकारा माझा, चाललो मी परत निघून. धन्यवाद. खूप छान कैवल्य. परतीच्या पावसासोबतच आता आपण कार्यक्रमाच्याही सांगतेकडे वळूया. आमच्या सर्वांच्या लाडक्या प्राध्यापिका सना शेख मॅडम यांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. काय वाटतंय? वातावरण खूप मस्त वाटतंय ना, छान थंडगार. मागे पाऊस पडतोय, छत्र्या पण आहेत, तरी आपण काव्यांच्या प्रकारांमध्ये भिजलेलो आपण दिसतोय. तसं काही ठरवून नव्हते आले, पण 2-3 दिवसापासून सारखे म्हणतायत की मॅम तुम्ही काहीतरी म्हणा, तुम्ही काहीतरी बोला, आणि खरंच मला सुचत नव्हतं. पण आज ट्रेनमध्ये बसल्या बसल्या मला काहीतरी असं वेगळं वाटलं आणि मी म्हटलं की नाही, आपण एक वेगळ्या पद्धतीने एखादी कविता म्हणता नाही येणार कविता, पण ठीक आहे तुम्ही ती कविता म्हणूनच मान्य करा, कारण आपला आज कवितांचा दिवस आहे. पण सगळ्यात प्रथम अप्रतिम कार्यक्रम केला. कमी वेळामध्ये खूप छान सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला, कारण इतकं सोपं नसतं. सगळ्यात अवघड असतं ते स्क्रिप्ट लिहिणं, आणि ती स्क्रिप्ट किती वेळा लिहिली गेली आहे मला माहिती आहे. रोज प्रत्येकजण नवीन कविता, कोण कॅन्सल होत आहे, कोणीतरी नवीन ॲड होत आहे, त्यामुळे कितीतरी वेळा त्यांनी ती स्क्रिप्ट तयार केली. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्यासाठी खूप साऱ्या टाळ्या तुम्ही वाजल्या. आणि फक्त स्क्रिप्ट नाही, आणि मागे जी PPT बनवली आहे, छानसं वातावरण निर्माण केलेलं आहे, तिचं पण तुम्ही मनापासून अगदी टाळ्या वाजवून तिला दाद द्या. कारण वातावरण निर्मिती ही खूप महत्त्वाची असते. कारण जस्ट विचार करा ना, हे जर मागे नसलं असतं आणि इथे AC पण नसला असता तर आपण पावसाची मजा घेऊ शकलो नसतो. त्यामुळे ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सादरीकरण केलं, अतिशय उत्कृष्ट कविता सादर केल्या, उत्कृष्ट कविता निवडल्या. काही जण अचानक कॅन्सल झाले, नाही तर अजून कविता होत्या. पण सगळ्यांना मनापासून खूप म्हणजे मी शुभेच्छा आणि आभार दोन्ही देते, कारण खूप मेहनत केली. त्याच्यानंतर मी माझ्या कवितेकडे येते. कविता तशी तुम्हाला वेगळी वाटेल. बरं, एक मुद्दा सांगायचा राहिला की आज आपल्याकडे डिग्रीचे पण विद्यार्थी येऊन, म्हणजे आज तुम्ही इथे बसलेले जे काही मला नवीन चेहरे दिसत आहेत, तुम्ही सुद्धा इथे कविता सादर करू शकता. माझी कविता होईपर्यंत तुम्ही एखादी कविता सर्च करू शकता. गुगल बाबा जवळ आहे, त्यामुळे तुम्ही अगदी 4 ओळी, ज्याला आपण चारोळी म्हणतो, तर पावसाची चारोळीसुद्धा तुम्ही इथे सादर करू शकता. माझी कविता होईपर्यंत तुम्ही शोधू शकता. आणि त्याचबरोबर आज महादेव सर आणि दिनेश सर यांनी आज इथे कविता प्रेझेंट केली. डिग्रीच्या काही मुलींनी इथे कविता प्रेझेंट केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आता मी माझ्या कवितेकडे येते. कविता ही ट्रेनमध्ये सुचलेली आहे, त्यामुळे ती किती चांगली असेल मला माहीत नाही,
पण आजच्या परिस्थितीमध्ये खरंच या गोष्टींची गरज आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी लिहिलं, पाऊस पडायचाच असेल तर तो आनंदाचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर तो चैतन्याचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर तो उत्साहाचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर सद्गुणांचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर समतेचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर स्वतंत्र विचारांचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर बंधुभाव जपण्याचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर धर्मनिरपेक्षतेचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर प्रामाणिकतेचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर तो दयेचा, करुणेचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर तो परोपकाराचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर तो सहृदयतेचा आणि चांगुलपणाचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर समजूतदारपणाचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर सहकार्याचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर सामाजिक बांधिलकीचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर विसरत चाललेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांचा पडू दे. खरंच तुम्हाला असं नाही वाटत की आजच्या समाजामध्ये अतिशय प्रचंड अशी वाईट परिस्थिती आपण पाहतो आहोत? म्हणून मला असं वाटतं की पाऊस पडायचाच असेल तर स्त्रीला सक्षम करण्याचा प्रयत्न करण्याचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर संवादांचा पडू दे. कारण आज एकमेकांशी संवाद साधण्याची सुद्धा खूप गरज आहे. कारण आपण तंत्रज्ञान म्हणतोय, प्रगती करणं म्हणतोय आणि कुठेतरी आपण बिन चेहऱ्याच्या माणसांबरोबर, बिन ओळखीच्या माणसांबरोबर आपण गप्पा मारत असतो. म्हणून पाऊस पडायचाच असेल तर आपल्या लोकांशी संवाद साधण्याचा पडू दे. पाऊस पडायचाच असेल तर माणुसकीचा पडू दे. आणि अगदी शेवटी जाता जाता जर पाऊस पडायचाच असेल तर तुमच्या सर्वांच्या जीवनात यशस्वीचा पडू दे. धन्यवाद. धन्यवाद मॅम. तुमच्या 2 शब्दांमुळे आम्हाला नवीन प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे. आणि तुमच्या कवितेत सुद्धा आताचे जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं सुद्धा एक छान दिसून आलं त्या कवितेत. मंडळी, तुमच्यापैकी जर कोणाला कविता सादर करायची असेल तर तुम्ही करू शकता. चला तर मग कार्यक्रमाची सांगतेकडे जर आपण वळलोच आहोत, आता आपण एक आभार प्रदर्शन करून घेऊयात. तर मी आता सात्विक आणि कैवल्याला आभार प्रदर्शनासाठी स्टेजवर बोलवते. सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हास आभार प्रदर्शन सादर करण्याची संधी दिली. यावर्षी जसा पावसाळा संपत आला आहे तसंच आपण सर्वजण मन उधाण वाऱ्याच्या कार्यक्रमाच्या शेवटी पोहोचलो आहोत. सुरुवातीला आपले प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर आणि उपप्राचार्य श्री सावेव डिसूजा सर यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला हा कार्यक्रम सादर करायला आला. उपस्थित राहिलेले सर्व शिक्षकांचेही मी आभार मानतो. प्रत्येक कार्यक्रम घडवण्यासाठी सूत्रसंचालकांची तर मूलभूत गरज असतेच, कारण त्यांच्यामुळेच कार्यक्रमात मजा येते की नाही? यासाठी आम्ही मृदुला व चिन्मयी यांचे खूप खूप आभार मानतो. टेक्निकल्समध्ये आम्हाला मदत करणारे टेक्स्टचे दास सर, दिनेश सर आणि फ्रान्सिस सर यांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्याशिवाय कार्यक्रमाचा वातावरण आजसारखा उत्कृष्ट झाला नसता. आपले हे आनंदाचे क्षण कॅमेरामध्ये कैद करण्याचे कार्य आविष्कारने केले आहे, यासाठी आम्ही त्याचे खूप आभार मानतो. आजच्या या विशेष सोहळ्यात 12वीच्या कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग दिला. प्रत्येकाच्या योगदानासाठी छोटी किंवा मोठी एकदा जोरदार टाळ्या. सना मॅम, यावेळेस तुम्हाला आम्ही विसरलो नाही बरं का. हा पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्याचे श्रेय तुमचेच तर आहे, तर जोरदार टाळ्या सना मॅमसाठी.
शेवटी आमचे श्रोते, आमचे प्रेक्षक ज्यांनी सुरुवातीपासून सादर केलेल्या आमच्या सर्व कवितेवर, गाण्यांवर टाळ्या वाजवल्या, आम्ही सगळे तुमचे कोटी कोटी आभार मानतो व एकदा तुमच्यासाठीही टाळ्या वाजवतो. मंडळी, आता मी सर्वांना राज्यगीतासाठी उभे राहण्याची विनंती करते. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटानाळा, हिमथडीच्या तटानाळा यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. इकडे कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करते. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद कार्यक्रम बघण्यासाठी. थँक्यू.